So, Balmitrano, welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning Newton's laws of motion. सेकंड लॉचा हा सेकंड पार्ट आपला चालू आहे. काही न्यूमरिकल्स आपण फर्स्ट पार्ट मध्ये पाहिले होते. एफ नेट इज एम ए चा प्रूफ पण आपण पाहिला. लेट्स लुक ॲट द क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट वन. इथे काय दिलं मला, ऑल द सर्फेसेस आर स्मूथ. बरं का, सरफेस स्मूथ आहे, दॅट मीन्स देर इज नो फ्रिक्शन. कारण फ्रिक्शन असेल तर वन मोर फ्रिक्शनल फोर्स विल कम इन द पिक्चर. फाइंड द टाइम इन विच 2 kg ब्लॉक विल फॉल ऑफ द 5 kg. 2 kg ब्लॉक खाली पडेल, 5 kg ब्लॉकला धक्का लावलाय. तर बेटा ह्या क्वेश्चन मध्ये ना इथे 10 न्यूटन फोर्स आहे जो ह्या 5 kg ब्लॉकला लावलाय. 10 न्यूटन फोर्स आहे, 5 kg ब्लॉकला ढकललंय. आता काय होईल, 5 kg वाला ब्लॉक आहे तो असा पुढे जाईल आणि हा 2 kg वाला खाली पडेल. सरफेसेस आर स्मूथ, सो देर इज नो एनी अनदर फोर्स. व्हेरी इम्पॉर्टंट सम बेटा. आता काय करणार मी इथे, विच फॉर्म्युला कॅन बी अप्लाइड. इथे फर्स्ट ऑफ ऑल न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला वापरावं लागेल. कारण की हा जो 5 kg जो ब्लॉक आहे त्याचं जे डिस्टन्स आहे ते आहे 4 मीटर. ह्या 5 kg ब्लॉक वरती 2 kg चा ब्लॉक आहे. 5 kg चा ब्लॉक पुढे नेऊन गेल्याच्या नंतर 2 kg वाला ब्लॉक खाली पडतोय. तर बरोबर हा पुढे गेल्यावर तो पडतोय. तेवढ्या वेळेमध्ये 4 मीटर डिस्टन्स कव्हर होणार आहे. तेवढ्या वेळेमध्ये 4 मीटर डिस्टन्स कव्हर होणार आहे. सो बेटा डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट, 4 मीटर. ठीक आहे ना. They have given F, that force, as 10 Newton, distance as 4 मीटर. ठीक आहे ना. बर, आता व्हॉट अबाउट ऍक्सलरेशन सर. ठीक, हा जो 5 kg ब्लॉक आहे बेटा आणि हा जो 2 kg वाला ब्लॉक आहे, येस, द ऍक्सलरेशन वॉज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर दे हॅड गिवन. ठीक आहे ना. ऍक्सलरेशन वॉज गिवन टू बी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हेडिंग. सो बेटा A is 2 meter per second square. They are asking about the time in which it will fall. ठीक है ना. So बेटा first of all what equation I will use, displacement and time. कारण की displacement तर आहे आणि विषय टाइमचा आहे. S is equal to, बर बेटा actually this is the sum of the relative motion. हा जो 5 kg वाला आहे हा पुढे जाईल आणि 2 kg वाला खाली पडेल. तर हे जे ऍक्सलरेशन बेटा लक्ष दे, आय विल राईट वन थिंग. ऍक्सलरेशन ऑफ हा जो ब्लॉक खालचा आहे ना, मी याला म्हणतो की समजा ब्लॉक ए, आणि हा जो ब्लॉक आहे ना बेटा हा ब्लॉक बी. आता मला पडणार आहे 2 kg ब्लॉक. सो 2 kg विथ रिस्पेक्ट टू 5 kg. सो मी असं म्हणू का, ऍक्सलरेशन ऑफ दॅट ब्लॉक बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजेच ऍक्सलरेशन ऑफ बी मायनस ऍक्सलरेशन ऑफ ए. हे तुम्हाला माहिती आहे. सर व्हॉट अबाउट ऍक्सलरेशन ऑफ बी. तर हा जो बी आहे सध्या तो रेस्टला आहे, कारण की फोर्स लावलाय कोणाला, फोर्स लावलाय त्या खालच्या 5 kg वाल्याला. सो ऍक्सलरेशन ऑफ बी इज 0 वजा ऍक्सलरेशन ऑफ ए इज दिस. सो आन्सर इज -2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे जे डिस्टन्स आहे ना बेटा, दिस इज ऑल्सो रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. डिस्टन्स ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू इज 4 मीटर. बी च एच्या रिस्पेक्टने, कारण की हा पुढे जाईल आणि तो खाली पडेल. तर जेव्हा खाली पडेल तेव्हा किती डिस्टन्स कव्हर केलेला असेल, 4 मीटर. सो रिलेटिव्ह डिस्टन्स ह्या दोघांच्या मधलं आहे 4 मीटर. सो बेटा यस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे. मग रिलेटिव्ह डिस्टन्स विषय चाललाय ह्या ब्लॉक बी चा. सो डिस्टन्स ऑफ रिलेटिव्ह डिस्टन्स ओके ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए इज इनिशियल वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. सर व्हॉट अबाउट इनिशियल वेलोसिटी. मी तर मानतो एकदा सगळ्यांना, प्लस 1/2 इंटू टी स्क्वेअर. सर व्हॉट अबाउट इनिशियल वेलोसिटी. बेटा फोर्स तर याला लावलाय आणि हा जेव्हा पुढे जाईल तेव्हा तो पडणार आहे. सो इनिशियल वेलोसिटी ऑफ दिस ब्लॉक बी विथ रिस्पेक्ट टू ए इज नथिंग बट 0. कारण फोर्स त्याला लावलाच नाही ना, त्याला लावला असतं तर त्याची काहीतरी वेलोसिटी असते. सो यस किती आहे बेटा 4. U इज 0, सो ही टर्म उडाली. प्लस 1/2 acceleration of b with respect to a is negative, but we will consider its magnitude which is 2. व्हॅल्यू घेऊ ना acceleration ची आपण, गुणिले टी स्क्वेअर.
हा 2 आणि हा 2 कॅन्सल. सो टी स्क्वेअर इज 4 म्हणजेच टी इज 2 सेकंड्स. टाइम इज नेव्हर निगेटिव्ह. सो टाइम इज 2 सेकंड्स. या स्क्रीनशॉट. बेटा ह्या सम मध्ये काय म्हणलंय मला, M1 आणि M2 असे दोन मास असतील, त्यांच्या काय जे व्हॅल्यू असायचे ते असतील आणि एखाद्या फोर्सने त्यांना ओढलंय. तर द क्वेश्चन इज टेन्शन काढा आणि ऍक्सलरेशन काढा. कसं सोडवणार आपण हे सम? तर बेटा वी विल डू वन थिंग. फ्री बॉडी डायग्राम आपल्याला एकदा M1 आणि एकदा M2 ची घ्यावी लागेल. नेट मोशन कुठे होतीये? हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. सो यू नो व्हर्टिकल इक्विलिब्रियम इज अचीव्ड. त्याला घेऊन आपल्याला काही टेन्शन इन द स्ट्रिंग निघणार नाही, कारण टेन्शन हा हॉरिझॉन्टल फोर्स आहे ना. म्हणजेच मी एकदा M1 चा FBD घेतो बेटा. तर हा जो M1 आहे, M1 हे जे मास आहे, तर बघ M1 मास वरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते आहेत? त्या M1 ला याने ओढलं. तू सर वेट, आपल्याला ते नाही घ्यायचं ना आता, कारण त्या वेट आणि नॉर्मल रिॲक्शनने काही भेटणार नाही आपल्याला, राईट? अच्छा, मग आता टेन्शन बघ ना, पुढचा मागच्या ब्लॉकला ओढतोय, हा ह्या ब्लॉकला ओढतोय. सो बेटा स्ट्रिंगच्या ह्या सेक्शन मध्ये टेन्शन काय असेल बघ ना, M1 ला M2 ने ओढलं, हे बघ इकडं टेन्शन टी, म्हणजेच M1 ने सुद्धा M2 ला ओढलं बाय टेन्शन टी. कळलं? सो मी त्या स्ट्रिंग मध्ये दाखवलं. तर M1 वरती ऍक्ट होणारे फोर्स कोणते? हे काय एवढं एकच हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये, विच इज टेन्शन टी. हे काय M2 ने ओढलं त्याला तिकडे. बर सर, व्हॉट अबाउट F नेट इज MA? बघ ना, मोशन तिकडे चालू आहे, म्हणजेच हिअर इज द ऍक्सलरेशन अँड दिस साइड इज पॉझिटिव्ह. क्लिअर ना बेटा? बर, मग आता मला सांग बेटा, F नेट इज MA. F नेट इज MA. अप्लाय करा ना. नेट फोर्स काय एवढा एकच आहे, टी, विच इज M. मास किती बेटा? M1 इंटू ऍक्सलरेशन इज. अच्छा, ऍक्सलरेशन ऑफ मास M1 आणि M2. बेटा याचं पण ए, याचं पण ए. आर यू अंडरस्टँडिंग? दोघांचंही ऍक्सलरेशन सेम. ही झाली पहिली केस. चला M2 चा FBD काढा. हा FBD कोणाचा होता बेटा? M1 चा. चला आता M2 चा FBD काढा. हे बघ, हा M2. M2 वरती कोणते कोणते फोर्स आहे? इकडनं एक जण आहे बघ, हा F, बर का. आणि हे M2 ला M1 पण ओढतोय, कारण M2 वरती M1 चा लोड आहेच ना. सो हा सुद्धा त्याला खेचतोय. सो एक टेन्शन वाला फोर्स मला मागे दाखवा लागेल, दोघांमधली स्ट्रिंग टेन्शन P ही. सो बेटा F नेट इज MA. अप्लाय करा. आता बघ, एक फोर्स उजवीकडे, एक फोर्स डावीकडे. बट बेटा यू आर सीइंग ऍक्सलरेशन उजवीकडे आहे का नाही? नेट फोर्स उजवीकडे, म्हणजे हा मोठा उजवीकडचा आणि हा छोटा. ऑब्वियस आहे, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. सो बच्चा F नेट काय होईल? F वजा टेन्शन इज MA. M किती आहे? M2 आणि ऍक्सलरेशन इज A. हे पहिलं इक्वेशन भेटलं, हे दुसरं इक्वेशन भेटलं. दोघांना ऍड करतो किंवा टी ची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकतो, असं म्हणतो ना, पुट इनटू, उचलून टाकून द्या. सो बेटा F वजा टी च्या जागी काय टाकू? M1A इज इक्वल टू M2A. सो F विल बी इक्वल टू, हा M1A पलीकडे गेला तर M1 प्लस M2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर लिहितो A. तर बेटा हा जो फोर्स आहे तेच टेन्शन आहे स्ट्रिंग मधलं, विच वी हॅव गॉट. आता पुढे म्हणतात ऍक्सलरेशन काढा. तर बेटा दिस इम्प्लाइज acceleration will be F upon M1 plus M2. Are you getting? Gas screenshot. चलो, सो बेटा काय करणार आपण या क्वेश्चन मध्ये? सगळ्या ब्लॉक्सचं ऍक्सलरेशन काढा बोलले, काही अडचण नाही. 6 न्यूटन फोर्सने खेचलंय, तिकडे खेचलंय. सो नेट ऍक्सलरेशन इकडे, नेट ऍक्सलरेशन इकडे, नेट ऍक्सलरेशन इकडे. ही डायरेक्शन पॉझिटिव्ह. क्लिअर आहे बेटा? काहीच अडचण नाही. मग आता मला काढायचं ऍक्सलरेशन सगळ्या ब्लॉक्स. एक 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 करून आपण काय करू? FBD. बेटा लक्ष दे, हा जो 2 kg वाला ब्लॉक आहे, मी पुन्हा एकदा बेटा, वेनेवर दे आर आस्किंग अबाउट ऍक्सलरेशन, व्हर्टिकल वाल्या बॅलन्सला घेऊच नका, नॉर्मल रिएक्शन आणि वेट वाल्या सिस्टमला घेऊ नका, कारण आपल्याला ती देणार नाही ना, ती फक्त नॉर्मल रिएक्शन देईल. व्हर्टिकल इक्विलिब्रियम काय देतो बेटा? नॉर्मल रिएक्शन. आपल्याला ते नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन कसं भेटतं? F नेट इज MA, जिकडे मोशन झाली त्या हिशोबाने, राईट? म्हणजे बघा आता लक्ष दे बेटा, डायग्राम हो तुम्ही क्वेश्चन हवं तर अगोदर काढून घेत जा, असं लिहित जा क्वेश्चन.
आता डायग्राम मध्ये मी लिहितो बेटा, हे बघ ही एक स्ट्रिंग आहे. सो इथे टेन्शन टी, इथे टेन्शन टी. आता बघ या दोघांच्या मध्ये ही एक स्ट्रिंग आहे. कॅन आय से हे टेन्शन T1, हे टेन्शन T1. आर यू एग्री? बर, मग बाळा मला सांग, हा जो 2 kg वाला ब्लॉक आहे, याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स कोणता कोणता आहे? एकच तर फोर्स आहे, हा टेन्शन. बघ ना, 1 kg वाल्याला खेचलं, 1 kg वाला खेचतोय ना कोणाला? 2 kg वाल्याला आहे बघ, हा वाला फोर्स टेन्शन झालं. अजून कोणता फोर्स आहे? कोणताच नाही, एवढाच हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये बरं का, वेट आणि त्याने दाखवायचं आपल्याला. सो एफ नेट एम ए लावर लावला, एफ नेट इज एम ए. सो बाळा नेट फोर्स कोणता? एवढा एकच आहे, टी इज इक्वल टू मास किती आहे त्याचं 2 आणि ऍक्सलरेशन हे काढायचं आपल्याला. दिस इज दी फर्स्ट इक्वेशन. हे बघा 1 kg वाला घे बरोबर बेटा, 1 kg वाला घेतला. बर, त्याच्यावरती नेट फोर्सचा काय विषय? हा जो 1 kg वाला आहे, याला हा 2 kg वाला बघ ना मागे ओढतोय. सो बच्चा एक टेन्शन वाला फोर्स मागे, आणि हा 1 kg वाल्याला तो 3 kg वाला बघ पुढे ओढतोय, है की नाही? हा 3 kg वाला बाय T1. ओके, हे दोनच तर फोर्स आहे. मग एफ नेट इज एम ए. पुन्हा पुन्हा सांगतोय, फक्त हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये 2 फोर्स आहे बाळा, ठीक आहे ना? मला व्हर्टिकल वालेच काही घेणे देणे नाही, कारण मला नॉर्मल डायरेक्शन काढायचीच नाही, म्हणून लिहून काय मजा आहे. बरं ऐका आता, एफ नेट इज एम ए. सो बेटा व्हॉट अबाउट एफ नेट? याचा ऍक्सलरेशन कुठे? पुढं. याचा ऍक्सलरेशन कुठे? पुढं, राईट? सो इकडं आहे, म्हणजेच बेटा दिस इज पॉझिटिव्ह अँड दिस इज निगेटिव्ह. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा हा मोठा हा छोटा, दोघांचा अर्थ एकच आहे, याच्यातनं हा जाणार, जसं लक्ष ठेवायचं तसं ठेव. हे बघ, सो T1 बर का, मधून टी वजा कर, है की नाही? तिकडं नेट ऍक्सलरेशन म्हणजे हा मोठा आणि हा छोटा, विच इज एम ए. बच्चा एम इज 1 आणि ऍक्सलरेशन इज ए, ठीक आहे ना? दिस इज माय इक्वेशन नंबर 2. चला 3 kg वाल्याला उचला. 3 kg वाल्याची काय परिस्थिती बेटा? 3 kg वाल्यावरती हे बघ, हा एक 6 न्यूटनचा फोर्स आहे बेटा, राईट? वी कॅन से एक 6 न्यूटनचा फोर्स आहे इथं. बर, आणि 3 kg वाल्याला 1 kg वाला ओढतोय ना बाय टेन्शन T1. येस सर, बाय टेन्शन T1. संपले, दोनच फोर्स आहे. एफ नेट इज इक्वल टू एम ए. बस, एफ नेट इज एम ए. कुठे कुठे लावायचं एफ नेट इज एम ए? जिथं जिथं मोशन होती, जिथे जिथं इक्विलिब्रियम आहे, तिथं तिथं काय होता? पहिला लॉ. चलो, सोबतच्या एफ नेट. आता हा पण कुठे खेचला जातोय? तिकडं. सो ही डायरेक्शन पॉझिटिव्ह. सो हा मोठा आणि हा छोटा, म्हणजे बेटा 6 न्यूटन वाला फोर्स वजा हा T1. एम ए मास किती त्याचं? 3 आणि ऍक्सलरेशन इज ए. दिस इज द इक्वेशन नंबर 3. बर, आता एक काम करू, 1 2 3 तिघांनाही ऍड करतो मी एकाच वेळी, ठीक आहे ना बेटा? सो 1 plus 2 plus 3. So बच्चा 1 is t is equal to 2a. Second is T1 minus t is equal to 1 into aj. त्याला ऍड कर 6 minus, अच्छा इथे जागा नाही का आपल्याला? सुट्ट सुट्ट सोडू, चल जाऊ दे, सुट्ट सुट्ट सोडू आपण, काय अडचण नाही. बघ, टी ची व्हॅल्यू उचलू आणि इथं टाकू, म्हणजे मला T1 भेटेल. ओके, सो मी म्हणतो पुट इन सेकंड. हे बघ, ही व्हॅल्यू सेकंड मध्ये, देअरफॉर काय होईल बाळा? T1 वजा, हे बघ टी ची व्हॅल्यू 2a टाक, इज इक्वल टू व्हॉट? 1 into a इज a. सो बेटा T1 किती आला रे? हा -2a पलीकडे जाईल, किती आला? 3a. बर, इथं टाकून दे ना. सो आता मी ही T1 3 आला, याला काय म्हणतो? पुट इन, कुठे बाळा? थर्ड मध्ये. मग मी आता दिलं देअरफॉर 6 वजा T1 किती आहे? 3a इज इक्वल टू 3a. सोबतच्या 6, हा -3 पलीकडे झाला 3 सोबत, म्हणजे 6 आहे. 6 ला 6 कॅन्सल. ऍक्सलरेशन इज 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द ऍक्सलरेशन ऑफ ऑल द ब्लॉक्स. नेक्स्ट क्वेश्चन इज, एक 8 kg, एक 7 kg हे ब्लॉक्स आहे. ह्या 30 न्यूटन फोर्सने बघ ऍट अन अँगल त्यांना ओढलंय. दे आर सेइंग फाइंड ऍक्सलरेशन ऑफ बोथ द ब्लॉक्स. लेट मी सी वेदर देर इज अँगल, दॅट अँगल इज 60 डिग्री विथ हॉरिझॉन्टल, ठीक आहे ना? फाइंड ऍक्सलरेशन ऑफ बोथ द ब्लॉक्स. क्वेश्चन प्लस स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घे क्वेश्चनचा. आता लक्ष दे, सॉल्व्ह करू आपण.
तर बेटा व्हेरी बेसिक थिंग इज की बघ आता तिरका फोर्स त्या डायरेक्शन मध्ये आहे, त्याचे दोन कंपोनंट रिझॉल्व्ह होतील, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. ठीक आहे ना. सो एक काम करू आपण, फ्री बॉडी डायग्राम आता आपल्याला काढावी लागेल. आता पुन्हा एकदा मला काय काढायचंय बाळा, ऍक्सलरेशन काढायचंय. मग व्हर्टिकल इक्विलिब्रियमला घेण्यात काहीच मजा नाही, कारण त्याने निघते नॉर्मल रिॲक्शन. वी विल अज्युम हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियम नाही म्हणायचं, हॉरिझॉन्टल मोशन, नेट मोशन आहे ना. हा, मग आता लक्ष दे, याचे दोन कंपोनंट असतील ना, खाली आणि वरती. ठीक आहे, आता एक काम करतो, एक हा जो 8 kg आहे, मी याचा बीडी काढतो. हा जो 8 kg आहे बेटा, 8 आणि 7 दोघांच्या मध्ये एक स्ट्रिंग आहे. समजा हे टेन्शन टी, हे टेन्शन टी. बघ ना, 8 ने 7 ला खेचलं किंवा 7 ने 8 ला खेचलं, स्ट्रिंग मधलं टेन्शन सेम टी. ठीक आहे. सो 8 kg वरती आय कॅन सी हॉरिझॉन्टली एकच फोर्स आहे बघा. कोणता फोर्स बेटा? टेन्शन फोर्स. हे 8 kg वाल्याचे बीडी संपलं. याच्या बाबतीत मी एवढंच म्हणू शकतो. बर, एफ नेट इज एम ए लावा बरं. तर बेटा नेट फोर्स एकच तर फोर्स आहे, टेन्शन. टी इज इक्वल टू एम, त्याचं मास आहे 8 आणि ऍक्सलरेशन आहे. डन. आय विल से इक्वेशन नंबर फर्स्ट. 7 kg वाल्याचे बीडी पाहू आपण आता. बेटा हा जो 7 kg वाला आहे, याच्यावरती फोर्सेस कोणते कोणते आहेत? हा एक 30 न्यूटन वाला बेटा. मग हा 30 न्यूटन वाला, याचे दोन कंपोनंट होतील ना. हा जो 30 न्यूटन वाला फोर्स आहे, हे बघ, याचा एक हॉरिझॉन्टल टुक 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 आणि एक व्हर्टिकल. हा अँगल 60. मग आता हे बघ ना, हा ऍडजस्टंट म्हणजेच कॉस 30 cos 60. आर गेटिंग? 30 cos 60 आणि हा व्हर्टिकल 30 sin 60. क्लिअर आहे बेटा? 30 cos 60 आणि 30 sin 60 झाले दोन कंपोनंट. बर सर, व्हॉट अबाउट वन अदर फोर्स? ह्या 7 किलोला मागचा ओढतोय ना. ठीक आहे, बाय टेन्शन ठीक. बस आता तू म्हणजे सर एम जी, यस सर, काही अडचण नाही. चला आता याचं, हा व्हर्टिकल आहे ना, फोर्सचा एक कंपोनंट व्हर्टिकल आला बेटा. प्लीज कॉन्सन्ट्रेट. आता मला इथे एम जी कन्सिडर करावं लागेल. बर, मग आता बघ, त्याचं वेट एम जी, एम किती आहे 7 इंटू जी, आणि सरफेस लावल नॉर्मल रिॲक्शन ती येईल याच्या लावून. डन. ठीक आहे, मग आता आपल्याला काढायचंय ऍक्सलरेशन ऑफ ऑल द ब्लॉक्स. ठीक आहे, चलो. सो आता इथं काय करूया, इथनं हे आलं. ठीक आहे, बर इथनं पण लावूया का? एम जी इज नॉर्मल रिॲक्शन. पण ती काही कामाला नाही आपल्याला. चला इथं बघू आपण आता. इथं आपण एकदा एफ नेट इज एम ए, एफ नेट इज एम ए. आता बघ, फोर्स हॉरिझॉन्टल त्या डायरेक्शन मध्ये बरं का, ब्लॉक हलणार त्या डायरेक्शन मध्ये हॉरिझॉन्टली, ब्लॉक हलणार तर हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये बेटा. सो नेट फोर्स बघ, ऍक्सलरेशन मी दाखवतो. ओके, दिस विल बी पॉझिटिव्ह साइड. सो 30 cos 60, 30 cos 60 मधून हे टेन्शन वजा करा, इज इक्वल टू एम ए. एम इज 7 इंटू ऍक्सलरेशन इज ए. गेटिंग? आय रिपीट, मी व्हर्टिकल इक्विलिब्रियम घेतलाच नाही, कारण आय एम नॉट इंटरेस्टेड इन द नॉर्मल रिॲक्शन. मी घेतला हॉरिझॉन्टल वाला मोशन, कारण की रिझल्टंट बघ ना इकडे. सो हा छोटा आणि हा मोठा. सो 30 cos 60 मधून हा टी गेला, एफ नेट इज एम ए 7 इंटू ए. cos 60 व्हॅल्यू मला माहिती आहे 1/2, 1/2 मायनस टी इज 7 ए. मग 2 ने याला भाग दिला तर काय होईल रे? 15 मायनस टी इज 7 ए. टीच व्हॅल्यू 8 ए आहे. सो 15 मायनस 8 ए इज 7 ए. कुठून आलं रे हे? आलं फ्रॉम फर्स्ट. मग 15 इज इक्वल टू 8 आणि 7 होईल 15. 15 इज 15 ए. ऍक्सलरेशन आलं 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचं पण आणि याचं पण. आर यू अंडरस्टँडिंग? दोघांचंही ऍक्सलरेशन सेम. घ्या स्क्रीनशॉट. बेटा लेट्स फोकस ऑन द पुली सिस्टम. सो बाळा काय म्हणतो आपल्याला, ही एक अशी पुली सिस्टम दिली आहे. फाइंड ऍक्सलरेशन ऑफ द ब्लॉक्स M1 and M2.
व्हेनेवर देर इज पुली, तर तुम्ही सर्वांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची बाळा, की ही जी स्ट्रिंग आहे बर का, तर ही सेम स्ट्रिंग आहे. मी डार्कन करतोय बघ, हे बघ, M1 आणि M2 ला जोडणारी पुलीच्या वरून जाणारी ही जी स्ट्रिंग आहे ही सेम. ही जी पुली आहे ना बच्चा पी, तर ही आपल्या अख्ख्या सिलेबस मध्ये ही मासलेस आणि फ्रिक्शनलेस पुली आहे. कशी आहे बेटा? मासलेस अँड फ्रिक्शनलेस पुली. ओके बच्चा, मासलेस अँड फ्रिक्शनलेस पुली. सो त्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही अजिबात, ठीक आहे ना. इथे दुसरा कोणता फोर्स येणार नाहीये. चलो बच्चा, सोल्युशन सॉल्व्ह करूया आपण आता. सोल्युशन, हा, मग आता मला काय म्हणताय ते, फाइंड ऍक्सलरेशन ऑफ द ब्लॉक्स. बेटा ऑब्विस आहे M2 ब्लॉक मोठा असेल, M1 ब्लॉक छोटा असेल. होणार काय की हा खाली आणि हा वर, म्हणजे जेव्हा तुम्ही ते ब्लॉक्स लावले, हलका आणि हा जड, असं होणार आहे, टिंग, है की नाही, हा वर आणि हा खाली. सो नीट लक्ष दे, दोघांच्या ऍक्सलरेशनची व्हॅल्यू सेम पण डायरेक्शन डिफरंट. हा खाली चाललाय ना, तर याचा ऍक्सलरेशन खाली, हा वरती चाललाय ना बच्चा, याचा ऍक्सलरेशन वरती. अरे सॉर नो, दोघांमध्ये मुवमेंट होणार आहे. जेवढा खाली हा जाणार आहे तेवढाच वर हा जाणार आहे. जेवढ्या ऍक्सलरेशनने हा वर चाललाय तेवढ्याच ऍक्सलरेशनने हा खाली जातोय पुलीवरती. कळतंय? हे दोन्ही ब्लॉक एक हातात मी असे ठेवले, पुलीला लावले, जेवढ्या ऍक्सलरेशनने हा वर तेवढ्याच ऍक्सलरेशनने हा खाली. आर यू गेटिंग? बर, मग आता M1 चा एफबीडी काढू आपण. सो बच्चा, तो जो M1 आहे, M1 मास चा एफबीडी, हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग, एक त्याचं वेट असेल बच्चा M1G. काय असेल? M1G आहे की नाही, मास इंटू जी. आणि आता बघ, स्ट्रिंग इज सेम. सो बेटा M1 ला ही स्ट्रिंग बघ ना, M1 असं वरती चाललाय, तर स्ट्रिंग काय करते? खेचतीये ना, आहे की नाही. फ्रॉम द पॉइंट टेन्शन इज ऑलवेज अवे. हे बघ, टेन्शन. सर व्हॉट अबाउट M2? M2 च्या बाबतीत तेच, टेन्शन इज सेम. ठीक आहे, स्ट्रिंग M2 ला वर खेचतीये दिस वे. ओके, बर. मग आता टेन्शन वाला फोर्स आहे वरती बेटा, टेन्शन वाला फोर्स आहे वरती, आणि तेच टेन्शन संपूर्ण स्ट्रिंग मध्ये असतं. झालं. चल, व्हॉट अबाउट M2? बेटा जे M2 मास आहे याच्यावरती ऍक्ट होणार स्वतःचं वेट असेल त्याचं खाली, विच इज M2G. M2G आणि स्ट्रिंग तर वरती ओढतीये, टेन्शन इज T. चला आता दोघांनाही F ने T MA लावून टाका. सो बेटा F ने T MA. अच्छा, नेट फोर्स. सर व्हॉट अबाउट नेट फोर्स? M1 कुठे चाललाय बाळा? वरती. सो ह्याचं ऍक्सलरेशन वरती, म्हणजे अर्थात टेन्शन मोठं आहे आणि हा M1G वेट छोट आहे. आय रिपीट बेटा, इथे बघ ना, M1 मास छोट, M2 मोठं, हे वरती गेलं कारण हलकं आहे ना. क्लिअर आहे बेटा? सो त्याचं ऍक्सलरेशन वरती आहे. मग आता ह्या दोन फोर्स मध्ये टेन्शन जादा आणि वेट कमी. समजा वेट जादा असतं टेन्शन पेक्षा, तर ते खाली आलं असतं ना. आर यू अंडरस्टँडिंग? सो ते वरती गेलं म्हणजे हा टेन्शन वाला फोर्स मोठा आहे कोणाच्या तुलनेत? M1G च्या तुलनेत. सो बच्चा T मायनस M1G इज मास किती रे? M1, विच इज M1A. आर यू अंडरस्टँडिंग? बर, मी याला म्हणू का इक्वेशन नंबर फर्स्ट? चलो, दिस इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट. चला इथे पण लावा, F ने T MA. सर व्हॉट अबाउट नेट फोर्स हियर? नेट ऍक्सलरेशन सेकंड ब्लॉकच्या बाबतीत कुठे बेटा? खाली. तो जड आहे ना, तो खाली चालला, त्या बाबतीत टेन्शन थोडं कमी आहे. सो बेटा नेट ऍक्सलरेशन याचं खाली आहे. ओके, म्हणजेच हा M2G फोर्स मोठा आणि हा छोटा, म्हणून हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. सो M2G वजा टेन्शन इज MA, म्हणजेच बेटा M2A आहे की नाही. मास M2 आणि ऍक्सलरेशन A. बर, दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड. आता काय करूया, या दोघांना ऍड कर ना, प्लस टी मायनस टी विल गेट कॅन्सल्ड आउट. सो इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2, T मायनस M1G इज M1A मध्ये ऍड कर M2G minus T is equal to M2A. If I add हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल्ड, कॅन आय से M2G आणि हा मायनस M1G इज इक्वल टू, ऍड करतोय ना, सो M1 प्लस M2 इंटू A असं म्हणतो मी, किंवा M1A प्लस M2A
m1a प्लस m2a इथपर्यंत आलो. मला पाहिजे ऍक्सलरेशन. आता नो ऍक्सलरेशन आय कॅन सिम्पली राईट. कसं रे बेटा? a इज इक्वल टू, एक काम कर, हे बघ, हे हा पार्ट पुसतो मी, स्क्रीनशॉट घे, हा पार्ट पुसतो मी. हे बघ इथं करतो बेटा. इथून जी कॉमन निघेल ना, m2 मायनस m1 इंटू जी इज इक्वल टू, तिथून ए कॉमन निघेल. सो m1 प्लस m2 इंटू ए. देअरफॉर ऍक्सलरेशनला काय लिहू बेटा? m2 मायनस m1 इंटू जी भागिले m1 प्लस m2. दिस इज द एक्सेलरेशन ऑफ द सिस्टम. घ्या स्क्रीनशॉट. बघ बेटा, हाच क्वेश्चन फाइंड ऍक्सेलरेशन वाला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बेटा आपला हा? फाइंड ऍक्सेलरेशन ऑफ m1 आणि m2. ह्याच क्वेश्चनला शॉर्टकटने करता येईल. कसं करता येईल बघा, लक्ष दे बेटा. ही जी सिस्टम आहे बरं का, ह्या संपूर्ण सिस्टमचं ऍक्सेलरेशन आहे, या संपूर्ण सिस्टमचं ऍक्सेलरेशन आहे. अर्थात नीट लक्ष द्या, हे वरती आणि हे खाली खाली, म्हणजे हे पॉझिटिव्ह तर हे निगेटिव्ह, एवढा फरक आहे. तर बेटा आय कॅन डू वन थिंग, एफ नेट. बघा लक्ष दे, मला पाहिजे ऍक्सेलरेशन, तर मला माहिती एफ नेट इज एम ए. बरोबर का नाही बेटा? देअरफॉर ऍक्सेलरेशन मी असं लिहू शकतो, सिस्टमचा नेट फोर्स भागिले यम ला खाली घे, यम नेट. व्हेरी इम्पॉर्टंट, मी याला स्टार मार्क करतो. वेळ वाचवण्यासाठी यू कॅन डू, कारण या संपूर्ण सिस्टमचं ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशन साठी तुम्ही ट्रिक वापरू शकता. मी ही मागच्या लेक्चरला ही सांगितली होती. बघ सर, व्हॉट अबाउट नेट फोर्स ओव्हर हिअर? नेट फोर्स काय होईल बेटा? लक्ष दे, ह्या मास वरती m1 जी फोर्स आहे, याच्यावरती मी इथे दाखवतो कोणता आहे बेटा? m2 जी फोर्स आहे. बघ टेन्शनचा काहीच संबंध नाही. हे बघ m2 जी खाली आणि m1 जी वरती. हे बघ ना, हा मोठा आहे म्हणून खाली, हा छोटा आहे म्हणून वरती गेला. सो m2 जी मायनस, हे बघ नेट फोर्स m2 जी मायनस m1 जी भागिले नेट मास दोघांचा ऍड कर, m1 प्लस m2 अँड यू आर डन. m2 मायनस m1 इंटू जी भागिले m1 प्लस m2. यू कॅन डू इट बाय शॉर्टकट इन दिस वे. हेच आन्सर. क्लिअर आहे बेटा? हा, पण टेन्शन काढायला सांगितलं तर मग मात्र तुला एफबीडी काढावाच लागेल. इज इट ओके? ट्वेल्थ क्वेश्चन, पुलीवाला सिस्टम बेटा. पुलीज पी मासलेस फ्रिक्शनलेस, 5 kg, इथे 2 kg, इथं 5 kg असं दिसतंय तुम्हाला. आता अर्थात 5 आणि 2 7 हे जास्त असल्यामुळं वेट्स लावल्या हे बघ ना, समजा एकाच लेवलला तुम्ही लावले तर काय होणार आहे? हे असं सिस्टम होईल. अर्थात इक्विलिब्रियम नाही बरं का, आपल्याला काय करायचंय? नेट मोशन घेतो ना आपण. आता बघ फाइंड ऍक्सेलरेशन बोलले, शॉर्टकट ट्रिक लावणार आपण. कारण मला इथं टेन्शन काढायला लावलं स्ट्रिंग मधलं नाही. टेन्शन असेल तर एफबीडी. आलं लक्षात? जसं हॉरिझॉन्टल सरफेस वरती नॉर्मल रिएक्शन काढायचं असेल तर एफबीडी. टेन्शन काढायचं नाही. सो शॉर्टकट मी लावू शकतो, ए इज एफ नेट अपॉन एम नेट. सो व्हॉट अबाउट नेट फोर्स? बघ आता नेट फोर्स काय होईल बेटा? 5 आणि 2 7 kg, हे दोघं ऍड होतील बरं का, 7g. हे मोठे आणि याच्यातून हे 5g वजा होईल. बघ ना बेटा, हा 2g मी सिस्टमॅटिक लिहितो. हे दोघं मोठी साईड आहे ना, यांना एक ब्रॅकेट लिहितो मी. बघ याचं वेट 2g बरं का, याचं वेट 2g, याचं 5g. हे जे दोघं आहेत 2g प्लस 5g, हे मोठे ना बेटा, आणि हा छोटा पडला त्या तुलनेत. मायनस 5 इंटू जी, याचं वेट बघ 5g. सो 5g हा झाला नेट फोर्स अपॉन यम नेट. 5 2 आणि 5 यांची बेरीज होईल, 5 प्लस 2 प्लस 5. सो 5 आणि 2 7g मधून 5 गेले 2g भागिले 5 आणि 5 10 आणि 2 12. सो g अपॉन 6. आर गेटिंग? g अपॉन 6. यू हॅव टू रिमेंबर वन थिंग की बेटा याच्या बाबतीत तू ऍक्सेलरेशन काय म्हणशील? ए इज g अपॉन 6. तर हे काय होईल रे? मायनस जी अपॉन 6. कारण की ते वरती आणि हे खाली आहे. हे पॉझिटिव्ह तर हे निगेटिव्ह. सो टुडे वी विल स्टॉप हिअर.